फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला गेलाय. सूरज पाटील एक परिपूर्ण खेळाडू मैदानाच्या आत. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने खेळायचा होता. पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये आक्रमण करायचा प्रयत्न होता, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र सर सलामत तो पगडी 50. नशीबवान राहिला. पहिल्या चेंडूवरती आलेल्या चौकारानंतर आता मात्र चांगल्या चेंडूचा सन्मान सुद्धा केला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. बघा मराठीमध्ये एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये जास्तीचे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सीमारेषे नजदीक पेट्रोलिंग करतायत. डीप मध्ये आपण जर पाहायला गेलो तर एक मिड विकेटला पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला एक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. धावफलकावरती इथून मात्र आपण पाहिलं ना तर 6 ही धावसंख्या पाहायला मिळते. बॅटची इनसाइड आहे. चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल. घोषित परिसरामध्ये चेंडू जाईल, जिथे मात्र मिळेल 1 धाव. विकेटच्या पाठीमागे सुमित भगत आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित भगत आपण जर पाहिलं तर अलिबाग तालुक्यातील एक नामवंत आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. आक्रमक फटकेबाजी, मितभाषी आणि शांत स्वभाव ही त्याची आतापर्यंतची ओळख राहिली आहे. मात्र मैदानाच्या आत आता मात्र स्मरणिका नौखार या संघासाठी खेळत असताना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. श्री अमृत चषक 2026 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. यावेळेला मोठा फटका, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. मिड विकेट बाउंड्री. षटकारामुळे सांघिक धावसंख्येला आता मात्र भाव वधारलाय. 13 धावा. मोठा फटका, आणखीन एक 6 धावांची भर केली जाते. सूरज पाटील, यो ब्युटी, व्हॉट अ शॉट. आणि तदनंतर मात्र पॉवरफुल फटका. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आत समाप्त झालाय. समता गोलंदाजाला प्रसाद दिलाय. शेवटच्या 2 चेंडूंवरती आलेले षटकार धावफलकाला चांगलाच आकार प्राप्त करतायत. धावफलकावरती एका षटकाच्या सांगते अखेरीस 19 धावा. 1 चौकार 2 षटकार पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी संदेश मुंडे आलेला पाहायला मिळतोय. चांभारने या विभागातून बिलॉंग करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जलद गतीच्या गोलंदाजीसाठी किंबहुना लास्ट मुमेंटला चेंडूला वलय प्राप्त करण्यासाठी ज्याला ओळखला जातो. आणखीन एक डावखुरा गोलंदाज मैदानाच्या आत. बघा डावखुरा फलंदाज असू देत, डावखुरा गोलंदाज असू देत, आपल्या संघामध्ये असला ना की तो एक नॅचरल ॲडव्हान्टेज बेनिफिट मिळत असतो. आणि तेच चित्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी प्रसन्न आला, त्याच्यावरती तडाखा दिला आणि तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या. यावेळेला मात्र स्ट्राईक एंड वरती परेश ठाकूर फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम फोर. थ्री ऑन स्कोर बोर्ड. 23 ही धाव संख्या धाव फलकावरती जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते. फुलरलेनचा बॉल, बॉटम हँडचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा आपण पाहिलं ना अधिक अचूक असू शकला असता. डॉट चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिले 2 चेंडू असंच काहीचा इतिहास सांगणारे होते. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट. या षटकामध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. स्ट्राईक एंड वरती परेश पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी. यावेळेला स्लोवर यॉर्कर होता, थोडीशी फ्लाईट दिली होती आणि फलंदाजाने या चेंडूला सन्मान देणंच योग्य समजलंय. दुसरं षटक कौतुकास पात्र.
संदेशने मैदानाच्या आत इथून मात्र प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना एक मेसेज संदेश क्लिअर केलाय की मी खराब गोलंदाजी करणारच नाही, तुम्हाला संधी देणारच नाही, अशा धाटणीची अशा मानसिकतेची गोलंदाजी मैदानाच्या आत. यावेळेला ऑफ व्हॉलीचा बॉल जरूर होता, प्री डिटरमाइंड फटका होता की या चेंडूला आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचंय, मात्र शॉर्ट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. कौतुक करावं लागणार आहे इथून मात्र स्मरणिका नौखार संघाचं क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलंय त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या पाहायला मिळते. ॲज अ बॉलर आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण कर्णधाराला सांगायचं की मला क्षेत्ररक्षण कुठे हवाय. इथे बघा गोलंदाजाने रणनीती बदलली आहे. जोपर्यंत परेश ठाकूर मैदानावरती गोलंदाजी करत होता तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट होता. सूरज आलाय लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. फलंदाजाप्रमाणे त्याच्या नैतिकतेवरती आघात करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती वार केलाय. यावेळेला चेंडूवरती बोटं फिरली, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला, तोच काटा जणू काही फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागलाय. 24 ही धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथावर असताना पहिल्या षटकातून तब्बल 19 धावा आल्या होत्या, हे विसरून चालणार नाहीये. सूरजचा तडाखा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स बघा काय कमालीचे आहेत. संपूर्ण समर्पण काय असतं हे मैदानावरती ते त्या क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलंय. अक्षय पवार पाहायला मिळतोय. अक्षय पवार किरण पवार ही जोडी आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो. किरणच्या पाठोपाठ अक्षयने सुद्धा आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी, मग ती फलंदाजी, मग ती हल्लीच्या काळातली त्याची गोलंदाजी आणि मैदानात क्षेत्ररक्षण करत असताना त्याचा तो ॲथलेटिझम कमालीचा पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आत समाप्त झालंय. 2 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 26 धावा, 13ची सरासरी. असं म्हटलं जातं ॲज अ बॅटर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते की धावांचा आलेख वाढवावा लागतो, मात्र गोलंदाजांनी केलेला कारनामा करिश्मा त्यामुळे धावफलक आता मात्र डबघाईला गेले, कमी झालेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातून 19 धावा, दुसऱ्या षटकातून 7 धावा. कौतुकास पात्र कामगिरी इथून मात्र स्मरणिका नौखार संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजीसाठी संघाचा कर्णधार, म्होरक्या नेता, सरसेनापती हशिकेश माळी गोलंदाजीसाठी आलाय. आठवावं लागेल मागचे 4 ते 5 वर्ष अलिबागमध्ये घडणाऱ्या प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय असा हशिकेश माळी. पहिला चेंडू, मोठा फटका, परेशच्या बॅट मधून घणाघाती प्रहार, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला नजाकत भरा फटका, सटीक कौशल्यपूर्ण फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लिक ऑन द रिस्ट, षटकार. बॉलला मारून मारून लाल केले अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. धावफलक आता मात्र 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. तिसरा मोठा फटका, आक्रमक फटका, आविष्कारी फटकेबाजी मैदानाच्या आत, शॉर्ट आर्म जॅम, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 3 इन अ रो, सिक्सर. आज मैदानाच्या चमकतोय, का चमकू नये. इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा, श्री अमृत वाकडे चषक 2026चा चित्त थरार आपण पाहतोय. ही स्पर्धा जितकी खेळाडूंसाठी महत्वाची आहे तितकीच रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे. कारण सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी पकडलेल्या प्रत्येक कॅचला पारितोषिके आहेत. वयवर्ष 50च्या वरील प्रेक्षकांनी जर कॅच पकडला तर पारितोषिक डबल आहे. क्या बात है, जबरदस्त यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. हशिकेशने आता मात्र यॉर्करचं तंत्र वापरलं आणि फलंदाजाला सरप्राईज दिलंय. बघा, काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. यावेळेला मात्र वाट पाहिली गेली, चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. धावफलकावरती 45 पाहायला मिळत आहेत.
मोठा फटका, एलिव्हेशन, स्ट्रॉंग शॉट सिलेक्शन, नेत्रदीपक फटका. पुन्हा एकदा हशिकेश माळीच्या गोलंदाजीवरती दे दनादन सिक्सर. यावेळेला दबाव, दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. प्रेशर कुकर मधून जशी शिट्टी वाजावी ना, त्या पद्धतीचं प्रेशर हशिकेश वरती असेल. का नसावं? कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी परेश ठाकूरने केली आहे ना, ती कौतुकास पात्र. सूरज पाटीलने त्याला चांगली साथ दिली आहे. धावफलक आता मात्र 52च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. यावेळेला फ्लिक केलंय, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. डीप मध्ये सुमितला पार करून त्याच्या मस्तकावरून दस्तक देत चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक मोठा फटका, 4 धावा. पर्यंत 7 कॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये पकडलेत. दिवस वसूल करायचा असेल तर या स्पर्धेमध्ये केवळ पाहायला या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. अंश वाकडे आणि अश्लेषा वाकडे यांनी लगावलेलं हे पारितोषिक 300 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळते. रिले कॅच आहे. वैयक्तिक 6 कॅचेस पकडल्यात, हे कॅल्क्युलेशन आहे. रिले कॅचचं पारितोषिक डबल आहे. जितके प्रेक्षक यामध्ये इन्व्हॉल्व असतील. मोठा फटका, इथे मात्र कॅच सुटली, जीवनदान मिळाले. 7 कॅचेस काउंट झाल्यात. येस, स्कोरर करेल तरी काय, मॅचचं स्कोरिंग करेल की मैदानाच्या बाहेरचे कॅचेस पकडेल, हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे. चला, आणखीन सुद्धा ज्या प्रेक्षकांनी कॅचेस पकडल्या, चला या आणि आपले पारितोषिक घ्यायचंय. मैदानाच्यात काय घडलं गोलंदाजीसाठी संदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आलाय, मात्र कॅच सुटली, जीवनदान मिळालंय. पहिल्या विकेटसाठी स्वप्नवत कामगिरी. 57 धावसंख्येची पार्टनरशिप. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एकदा लेझी क्रिकेट. क्षेत्ररक्षकाकडनं केलेली ही चूक महागात पडेल, कारण चेंडू जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप, चौकार. पारितोषिक घेऊन जायचंय. अबू, आपण सुद्धा या. आहा, दिशाहीन गोलंदाजी. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण, ना स्वतःच्या मनावरती कंट्रोल. या वेळेला मात्र बीमरचा हा चेंडू, ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातील धावा प्रतिस्पर्धी संघाला दिल्या जातील. नो +1, फक्त नो चेंडू आहे. येस, पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. सरळ बॅटने, सरळ सटीक शांत फटका, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चालू असलेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण जर सीमारेषेच्या बाहेर कॅचेस पकडाल तर आपल्याला पारितोषिक मिळणार आहेत. एक हातात कॅच पकडली, 500चं कॅश प्राइज. क्या बात है. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, जिथे प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं पर्वणी आहे. बघा, रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात. इथे मात्र आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर्ड, डिस्पॅच केलाय, पाठवून दिलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक घणा. $74 ऑन स्कोरबोर्ड. वैयक्तिक 16 चेंडू, 47 धावसंख्येवरती सूरज पाटील खेळतो.
या चेंडूवरती मोठा फटका येणार का, अर्धशतक झळकावणार का, आणि मग असं असताना मिस टायमिंग फटका. राजा लॉंग ऑफला तैनात आहे. राजा प्रजेला खुश करायला कधीच विसरत नाही. पहिला ब्रेक थ्रू, फलंदाज बाद. प्रगती पथावरती आहे. याचा अर्थ 3.5 चेंडू झालेत. धावफलकावरती 74 धावा लागल्यात. वैयक्तिक 47 धावसंख्येवरती सूरज पाटील इथून मात्र बाद झालेला पाहतोय. त्याची इनिंग अफलातून होती, नेत्रदीपक होती, सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांची मन जिंकणारी होती. मी म्हणेन सूरज पाटीलची इनिंग प्रेक्षकांना डबल आवडली असेल. एकतर त्याचे शॉट सिलेक्शन चांगले आहेत आणि त्याचे जितके चेंडू बाहेर गेलेत ना, प्रेक्षकांनी ते कॅच पकडले आणि त्याचा फायदा प्रेक्षकांना सुद्धा झालाय. ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. मैदानाच्या आत नवीन फलंदाज रोहित आलाय. रोहित घरचा तडाखा, फटका फसलाय. चेंडू बराच कालावधी हवेत. सुमित भगत उपलब्ध. एका पाठोपाठ एक फलंदाज. तू चल मे आया, फलंदाज बाद. सांगता धावफलकावरती 74 धावा पाहायला मिळत आहेत. 74. शेवटच्या षटकासाठी कोण येणार याची चर्चा होती आणि मग अशातच आपण पाहतोय गोलंदाजीसाठी अक्षय पवार. सावळे गावाला बिलॉंग करत असताना आज पनवेल मधून आपण जर पाहिलं ना, इथे मात्र सासवण्याच्या या क्रीडा नगरीमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. बघा, सासवण्याची क्रीडा नगरी फार महत्वाची, जिथे सुरुवातीच्या वेळेला सासवणे गाव हे निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखलं जायचं. जगविख्यात शिल्पकार करमरकर यांचं शिल्पालय त्या ठिकाणी होतं आहे, त्यासाठी ओळखलं जायचं. आणि त्याच वेळेला अंश अश्लेष चषक ही सुद्धा एक स्पर्धा सासवण्या क्रीडा नगरीमध्ये असायची, त्यासाठी सुद्धा सासवण्याला एक वेगळी ओळख होती. यावेळेला गोलंदाजीसाठी अक्षय आलाय आणि बॉलिवूडच्या सिताऱ्यासारखा चमकलाय. पहिल्या चेंडूवरती आणखीन एका फलंदाजाला महत्वपूर्ण थेरोंडा संघाचा हा हिटर मॅन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, हिटमॅन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. फुलरलेनचा बॉल, सरप्राईज दिले, धावचित करण्याची नामी संधी. हातातच चेंडू खूप वेळ राहिलाय, जणू काही फेविकॉल लावला असावा अशी काही परिस्थिती त्या क्षेत्ररक्षकाची झाली आहे. त्याच अटेम्प्ट मध्ये जर थ्रो झाला असता तर डेफिनेटली सौरभला बाद व्हावं लागलं असतं. स्ट्राईक एंड वरती इथून मात्र आपण पाहतोय वैभव पाटील आलाय. उरण तालुक्यातून बिलॉंग करत असताना, कंठिवली या गावातून येत असताना आता मात्र आपण पाहतोय सासवण्याच्या क्रीडा नगरीमध्ये. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कौतुक करूया त्या क्षेत्ररक्षकाचं. आपल्या संघासाठी धावा वाचवत असताना संपूर्ण समर्पण केलं जाते. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ज्या वेळेला आपण क्षेत्ररक्षण करतो ना, त्यावेळेला एक अलर्टनेस तुमच्याकडे असला पाहिजे, अवेकनेस असला पाहिजे. तो मैदानावरती त्यांनी दाखवून दिलाय. चेंडूवरती बोट फिरलीत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप मध्ये मोठा फटका खेळलाय. एक धाव पूर्ण केली आहे. कौतुक करूया त्या क्षेत्ररक्षकाचं. थेंबे थेंबे तळे साचे. जितक्या धावा तुम्ही क्षेत्ररक्षण करताना वाचवाल, तेवढ्याच सेकंड इनिंग मध्ये तुमच्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवून देणाऱ्या असतील. एका बाजूला आपण पाहतोय भोसले वॉरियर्स,
थेरोंडा संघ बॅटची लिडिंग एज, चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये जिथे मात्र घोषित परिसर आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे. अक्षय पवार सावळ्याचा हा सितारा खऱ्या अर्थानं चमकलाय, कारण तब्बल 4 षटकांमध्ये 74 धावा झाल्या होत्या. आणि मग अशा वेळेला कंजूस गोलंदाजी काय असते त्याचं पृथक्करण त्याने मैदानावरती अपनवलंय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडनं घडलेली चुकी, त्याचा फायदा मैदानावरती घडेल मिळेल. बाय वन गेट वन फ्रीची ऑफर चालू आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं यश मिळालंय. पहिल्या इनिंगची इथून मात्र होईल समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती तब्बल 80 धावांचं रतीब डोंगर रचलं गेलंय. विजयासाठी उत्तरार्धाच्या खेळामध्ये 81 धावांची आवश्यकता. एक चांगला खेळ, एक अभूतपूर्व स्पर्धा मैदानाच्या सुरू आहे. चला पांथवणे संघ आणि टायगरलिन सासवणे संघ नाणेफेकीसाठी यायचंय. 4 षटकांचा सामना राहील याची आपण दखल घ्या. पांथवणे आणि टायगरलिन सासवणे संघ, चला या. भोसले वॉरियर्स थेरोंडा संघ इथून मात्र आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या विकेटसाठी 53 धावांची पार्टनरशिप लाजवाब होती. सूरज पाटील, परेश ठाकूर याने अप्रतिम फाउंडेशन मैदानावरती निर्माण केलं. तदनंतर मात्र आपण पाहिला कुठल्याही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीयेत. मग तो रोहित घरत असू देत, मग तो वैभव पाटील असू देत, मग तो सौरभ असू देत, यांना जास्तीच्या धावा करता आलेल्या नाहीयेत. हे कटू सत्य मैदानावरती आपण अनुभवलंय. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकामध्ये हशिकेश माळीने तब्बल 30 धावा खर्च केल्या. चौथं षटक संदेशने हाताळलं ज्यामध्ये 18 धावा खर्च केल्या. आणि 5वं षटक सावळ्याचा अक्षय पवार ज्याने केवळ 6 धावा खर्च केल्या. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं अनसर्टनिटीजने भरलेला आहे, अनिश्चिततेने भरलेला आहे. त्याचं पृथक्करण मैदानावरती आपण अनुभवलंय. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलं 79 धावा जमा झाल्यात, 80 धावा झाल्यात. 81 धावांचं टार्गेट असणार आहे. काय घडणार उत्तरार्धाच्या खेळामध्ये चला ऐकायला जाऊयात आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक अर्थातच सुयश जिबुरे यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद आकाश. हॅलो चिक, हॅलो. तर आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एक खेळाडू आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती जो पनवेल विभागातील पारगाव गावाला बिलॉंग करतो. अगदी स्ट्राईक एंडवरती पाहिलं तर सुमित ढोंगडे याला पाहायला मिळतं. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती खालापूर विभाग, त्याच वेळेला रसायनी विभागातील आपण पाहतोय सावळे गावचा हिरा अक्षय दत्तात्रय पवार. तर आपण पाहतोय टॉस केला जातोय. सन्माननीय शुभा असते आपण पाहतोय इथे हा टॉस केला जातोय. सेमीफायनल टायगरलेन सासवणे विपक्ष जय गणेश पांथवणे या संघामध्ये टॉस झाला आणि टॉसचा मानकरी सासवणे हा संघ ठरला. पुन्हा एकदा या मॅच कडे आपण वळूया. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच इथे मैदानावरती रंगेल, कारण विजयासाठी 5 षटकांमध्ये 81 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती सुमित ढोंगडे, नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय दत्तात्रय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती उरण तालुक्यातील कंठिवली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू वैभव पाटीलला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याचं नाव
सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून घेतलं गेलं, ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान पटकावला, असं वैभव पाटील आपण पाहतोय येथे गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. पहिलं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. अगदी वेगवान, त्याच वेळेला ऑफ ब्रेक, लेग ब्रेक सर्रासपणे हाताळण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे आहे, असं वैभव पाटील हे षटक मात्र इकडे हाताळतोय. पहिला बॉल या षटकातील, पहिलाच बॉल आडव्या बाटने इकडे मात्र उडवलाय. फटका तर हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, झेल पकडलाय. बिग विकेट डाऊन, बिग ब्लो. सुमित ढोंगडेचा खेळ इकडे मात्र बनवायच्या असतील तर अगदी जो मनोधैर्य होता, पहिल्या बॉल पासून आपल्याला प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करायचं आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तो अटॅक करण्याच्या नादात इथे पहिल्या बॉलवरती फलंदाज सुमित ढोंगडे मैदानाच्या बाहेर परतलाय. फटका बराच काळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले, झेल पकडला आणि फलंदाज सुमित बाद झाल्यानंतर अलिबाग टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित भगतला आपण पाहतोय. सुमित ढोंगडे परतल्यानंतर सुमित भगत फलंदाजीसाठी येतोय. अक्षय पवार नॉन स्ट्रायक वरती आहे, परंतु इथे सुमित भगतला आपला खेळ दाखवावा लागेल, जलवा दाखवावा लागेल. जलवा त्याचं काय होतं, ज्याची बॅटिंग बघण्यासाठी अगदी नवखार आणि ज्याच वेळेला आपण जर पाहिलं तर अखंड अलिबाग सुमित भगतची बॅटिंग बघण्यासाठी मैदानावरती यायचा. आता तो जलवा मित्र म्हणेन इकडे पुन्हा एकदा दाखवावा लागेल. वैभव पाटीलला इकडे मात्र सफलता मिळाली आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाटची लिडिंग एज, आणखीन एक झेल इकडे पकडलाय. फलंदाज क्रमांक दुसरा, तू चल मे आया उदाहरण देऊन मैदानाच्या बाहेर. सुमित भगत बॅक टू द डगआउट. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय. वेल एज्युकेटेड आहे. अगदी आपण जर पाहिलं तर क्रिकेट प्रति प्रेम सुद्धा त्याचं चांगलं आहे. या वर्ल्डचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला, हप्पीश कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न मात्र आपण जर पाहिला तर मोडीत काढलाय. लगातारचे 3 बॉल योग्य टप्प्यावरती वैभव पाटीलचे पडलेत. दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिले तर तारे सितारे आहेत. एका बाजूला उरणची स्टार कास्ट तर दुसऱ्या बाजूला पनवेल ची स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा स्ट्रोक, इथे मात्र समोर पडलाय बॉल आणि समोर पडलेल्या बॉलला मात्र वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरतून खेळलाय. 2 बाउन्स ओव्हर दी वन रोप.
संपण्याच्या मार्गावरती म्हणजेच संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 6 रन्स ऑन स्कोर कार्ड, 6 धाबा, लॉस ऑफ 2 विकेट्स बाय स्मरणिका नौखार. आद्यनायक पुरस्कृत स्मरणिका नौखार हा संघ बॅटिंग करतोय. 5 षटकांमध्ये 81 बनवायचे आहेत आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये वैभव पाटीलने फक्त इकडे धावा खर्च केल्यात 6. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय उरण तालुक्यामधील. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या 6 बाईक राहिल्यात असा गोलंदाज रोहित घरत गोलंदाजी मार्कवरती आला. रोहित घरतच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. रोहित घरतने अगदी आपण जर पाहिलं तर जहनुमान बेलपाडा या संघासाठी बालवीर हशिवरे चषकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. यावेळचा रोहित घरतचा हा बॉल इथे मात्र आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड मारलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉन वरती तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 7च्या घरात आता हे धावफलक चाललाय. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड, 7 धाबा धावफलकावरती. या बॉलचं बॅटल पुन्हा एकदा इंटरेस्टेड कारण अक्षय पवार आणि रोहित घरत. या वेळचा बॉल बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र हा झेल कॅरी केलाय का आता हे पाहिलं जाईल कारण महत्वपूर्ण विकेट राहील. कारण आता हा निर्णय नक्की आपण जर पाहिला तर 2 पंच तिथे सलाह मशवरा करतील. झेल पकडलाय का नाही हे दृश्य आता येणाऱ्या थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तिसऱ्या पंचांकडे टिंग टॉंग करत असताना हा दृश्य आता पाहायला मिळेल. tenniscricket.in च्या वाहिनी tenniscricket.in या वाहिनीच्या साह्यानं ही पूर्ण स्पर्धा गेले 4 दिवस आपण कव्हर करतोय. अगदी आपण जर पाहिलं तर नंदन घरत यांची संपूर्ण टीम, टेक्निशियन अथर्व घरत, त्याच वेळेला मास्टर कॅमेरा संदीप प्रथमेश आणि आपण जर पाहिलं तर स्वरूप यांना इथे पाहायला मिळते गेले 3 दिवस आणि आजचा हा 4था दिवस. अगदी चांगलं काम म्हणजे चांगली ब्रॉडकास्टिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. भारतातील अग्रगण्य वाहिनी म्हणून कोणती असेल तर tenniscricket.in या वाहिनीकडे पाहिलं जातं. संतोष नाणेकर यांची प्रसिद्ध वाहिनी आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. इथून जर विकेट आली तर मग मित्र म्हणेन टाय टाय फिस कारण अक्षयला बाद व्हावं लागेल. त्याच वेळेला हृदयाची धडधड वाढेल आणि आता इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज होतय बाद. OUT अक्षय एक सेकंड. आपण पुन्हा एकदा या निर्णयामध्ये बदल करूया. म्हणजे नॉट आउट हा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून येतोय कारण हलकासा बॉल जमिनीवरती लागलाय आणि त्याच कारणामुळे इथे हा झेल कॅरी झालेला नाहीये हे तिसऱ्या पंचांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा जीवदान अक्षय पवारला मिळेल. कारण आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण विकेट होती आणि ती विकेट अगदी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न तिथे बिहाइंड द विकेट सूरज पाटीलने केला परंतु तो प्रयत्न मित्र म्हणेन आता अपयशी ठरलाय. कारण नशीब इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अक्षय पवारच्या बाजूने त्याला जीवदान मिळालं. जीवदानाचा फायदा घेतला जाईल का यावेळी? पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आणि पुन्हा एकदा झेल पकडला जाईल. परंतु आता इथे हा बॉल याही बॉलवरती दृश्य मैदानावरती वेगळं घडलंय. इथे फक्त बिमर साठी आणि रनआउट साठी रिव्ह्यू दिला जाईल. जय याची दक्षता घ्या. बिमर आणि त्याच वेळेला रनआउट या गोष्टींसाठी फक्त संघाला रिव्ह्यू आहे. अंपायर्सला जर वाटलं तर ते सर्व त्यासाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि आता तिसऱ्या पंचांपर्यंत पुन्हा एकदा हा निर्णय पोहोचवला जातोय.
फलंदाज म्हणजे गोलंदाजाचा पाय सीमित रेषेपासून पुढे पडलाय का? व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे सचिनजी घाडी यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत आणि त्यांचा सन्मान सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय दर्शनदादा वाकडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद साहेब, तुम्ही आपला मोलाचा वेळ खर्च करून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची आणि या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. असं सहकार्य या मंडळाच्या पाठी आणि या स्पर्धेच्या साह्य असू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु हा निर्णय पुन्हा एकदा क्रुशल राहील. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालं, या बॉलवरती बॅटची एज घेत असताना क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. फुट फ्रंट कुठे पडलाय हे सुद्धा पाहिलं जात आहे. कारण आपण जर पाहिलं तर निर्णय अगदी क्रुशल आहे. भोसले वॉरियर्स थेरोंडा विपक्ष अद्यनायक पुरस्कृत स्मरणिका नौखार अशी मॅच मैदानावरती चालू आहे. ओपन गटातील म्हणजे IPL फॉर्मॅट मधील चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी 4 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतील. आतापर्यंत 2 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत. तीन संघ आतापर्यंत आपण पाहतोय सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत. पहिल्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर माऊ 11 एकविरा थर्ड, त्यानंतर जय गणेश पांथवणे, त्यानंतर आपण जर पाहिलं तर टायगर लेन सासवणे, हे 3 संघ आतापर्यंत सुपर 4 मध्ये दाखल झालेत. आणि इट्स अ नो बॉल कॉल मात्र इकडे मात्र सांगितला जातोय. त्यामुळे आता जो फ्रंट फूट पडलाय तो अगदी रेषेच्या पुढे पडलाय आणि त्या कारणामुळे आता हा नो बॉल असेल हे मात्र इकडे तिसऱ्या पंचाने सांगितलंय. घेऊ शकताय. लगातार 2 बॉलवरती 2 जीवदान अक्षय पवार सारख्या खेळाडूला मिळालेत. परेश मात्र नाखुश आहे कारण त्याला माहित आहे की अक्षय मैदानावरती काय करू शकतोय. त्यामुळे अगदी त्याची जद्दोजहद चालली आहे की कदाचित तिकडे विकेट मिळावी आणि अक्षय मैदानाच्या बाहेर परतावं. कारण आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत आणि परेशचा जर विचार केला अगदी खडूस वृत्तीचा खेळाडू आहे. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत सामन्याला नेण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे तो परेश ठाकूर आपण पाहतोय. अक्षय पवारसाठी टाकलेला हा बॉल इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुढ्यात पडला होता, परंतु सिंगल शॉट 30 यार्ड सर्कलमध्ये मिड ऑन मध्ये कंप्लीट केली जाते. थोडासा फंबल झाला होता क्षेत्ररक्षक आणि तद्वरती ही सिंगल इकडे मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 9च्या घरात पोहोचते. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं चालू आहे. रोहित घरतचा हा बॉल इथे मात्र हवेत चाललाय. विकेटची संधी होती परंतु कॉलिंग नाहीये, कॉलिंगचा अभाव नाहीये आणि त्याच कारणामुळे हा झेल जिथे होता तिथे सिंगल मिळाले आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतो आपण, परंतु ती झेल इथे मात्र सोडली जाते. तो झेल मात्र सोडला जातोय. जयला सुद्धा बाद करता आलं असतं याही षटकामध्ये, परंतु इथे तो झेल मिळाला नाही आणि त्याच कारणामुळे सिंगल मिळाले. दबाव, दर्पण, प्रेशर हे सर्व काही आता गोलंदाजी करणाऱ्या सर्व संघावरती म्हणजे त्यांच्या खेळाडूंवरती पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय, इट्स अ नो बॉल. कारण पुन्हा एकदा फ्रंट फूट आहे, ते अगदी लक्ष्मण रेषेच्या पुढे पडलंय. त्यामुळे पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर इथे सिंगल मिळते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 12च्या घरात पोहोचते. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या षटकामध्ये 2 नो बॉल पडलेत. अकुट टप्प्याचा बॉल, लेंथ बॉल होता, त्याला आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलमध्ये गती जास्त होती. आपल्या खांद्याचा वापर करत असताना हा फ्रीडचा बॉल योग्य टप्प्यावरती रोहित घरतने हाताळला. त्यामुळे डॉट बॉल इकडे मात्र चाललाय. डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा तिकडे थांबल्या 12. या वेळचा बॉल आडवा बाटने, स्वीट साऊंड, चेंडू जाईल सरळ डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार.
काय स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून खेळत असताना हा षटकार आलाय. धावसंख्या या षटकाराच्या साहाय्याने 18च्या घरात पोहोचल्या. 18 धावा धावफलकावरती विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 63 धावसंख्येची गरज. 18 बॉल 63 धावा हे समीकरण आपण पाहतोय. अद्यनायक पुरस्कृत स्मरणिका नौखार या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या संघाचे 2 बॅटर आतापर्यंत मैदानाच्या बाहेर परतलेत आणि त्याच वेळेला जिथे गरज आहे त्यावेळी जय पाटील हा खेळाडू आपण पाहतो मैदानावरती चांगल्या रीतीने खेळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि त्याच वेळेला एक चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 18 वरती पोहोचली आहे. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मास्टरमाइंड गोलंदाज वैभव पाटील याला मात्र आणलं जात आहे. चला फास्ट खेळा विनंती करतोय. दोन्ही संघांना विनंती असेल. प्रतिषटक मित्रमंडळी इथून 21 धावा कुटाव्या लागतील कारण 63 ची गरज आहे आणि 63 जर बनवायच्या असतील तर प्रति षटकामध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. वैभव या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. पहिलाच बॉल इथे मात्र वेगाने बीट केलाय. आपल्या वेगाचा बोलबाला ही खेळपट्टीवरती वैभव पाटील दाखवतोय. चांगला बॉल इथे मात्र टाकलाय. लेंथ बॉल होता. लेंथ बॉलला आडवा बॅटने स्विंग करत असताना मारण्याचा प्रयत्न केला परंतु हा बॉल डॉट चाललाय म्हणजे येणारे 17 बॉल अजूनही 63 ची गरज आहे विजयासाठी. अक्षयसाठी मागचा बॉल योग्य टप्प्यावरती परंतु या वेळचा ओव्हर पिच समोर मारलाय. दे धक्का घे छक्का. सायाने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आता हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. आता पोचलाय. झेल पकडलाय. आता संधी मिळणार नाहीये. आणखीन एक फलंदाज. बिग विकेट डाऊन. अक्षय पवार याच्या खेळीचा अंत येथे मात्र होतोय. डीजे बॉलचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय पंचांनी दंडात्मक कार्य गोलंदाजावरती दाखवलंय कारण डोक्यावरतून जाणारा हा बॉल वाईट स्वरूपातली धाव देऊन जाईल. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय आता 25च्या घरात पोहोचते. 25 धावा धावफलकावरती. या वेळचा बॉल वेग 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 आणि वेग पाहायला मिळतोय. आपल्या खांद्याचा वापर करत असताना आउटसाइड ऑफ स्टंप वेगाने बॉल इकडे मात्र डिलिव्हर्ड केले जातात. म्हणजे त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर 6व्या तर 7व्या स्टंपवरती ऑफ स्टंप कव्हर करत असताना ही गोलंदाजी वैभव पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. या वेळचा बॉल चेंज द पेस. स्लोवर वन हाताळलाय. बॅक ऑफ द हँडने टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षक सूरज पाटीलच्या दस्तानामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल इकडे मात्र वैभव हाताळतोय आणि हीच एक गरज आहे मित्र म्हणेन भोसले वॉरियर्स थिरोंडा या संघाला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रिस्टचा स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु परेश जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल तदवरती इथे ही बाउंड्री जाईल का परंतु इथे अडवलं गेलंय. जोपर्यंत बॉल अडवून फेकला जाईल तदवरती इथे आपण जर पाहिलं तर 3 धावा या बॉलवरती पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती.
विजयासाठी 12 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज. 12 बॉल 53 धावा हे समीकरण आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती KDH वाघिलवाडा संघाचा सितारा सूरज पाटील याला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे आणि सूरज पाटीलची ती खेळी KPC इनामपुरी ट्रॉफीमधील कोणी विसरलाच नसेल का. अफलातून खेळ त्या ट्रॉफीमध्ये सूरज पाटीलने दाखवला होता. तोच खेळ पुन्हा एकदा मित्रमंडळींना आणि चांगली गोलंदाजी इकडे त्याने केली तर कदाचित पुन्हा एकदा त्याचं नावाचा जलवा याही मैदानावरती राहील. पहिलाच बॉल राजेशसाठी बॅटची लिडिंग एज घेतली आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये विकेट किपरने झेल पकडलाय. फलंदाज राजेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या बाहेर. पाहतोय संदेश मुंडे फलंदाजीसाठी येतोय. संदेश मुंडे आलाय फलंदाजीसाठी. जिथे हा सामना मित्रमंडळी पूर्णपणे आता इकडे आड आणि तिकडे वीर असं दृश्य आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. विजयासाठी 11 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज. 26.50च्या रनरेटने धावा इकडे मित्रमंडळींना कुटाव्या लागतील तर जाऊन कदाचित हे दृश्य बदलू शकतं. गोलंदाज तर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये चुका झाल्या होत्या. वैभव पाटीलने त्या चुका सुधारल्या आणि आपण म्हणतो ना चुकांतूनच खेळाडू शिकत असतात. किंबहुना ज्यावेळी चुका आपल्याकडून होतात त्यावेळी आपण शिकतो. त्या चुका इकडे मात्र सुधारत असताना वैभव पाटीलला पाहायला मिळालं. यावेळचा बॉल सूरजचा जयसाठी आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेन डॉट बॉल चाललाय. डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा तिकडे थांबली आहे. म्हणजे अजूनही 9 बॉल आणि विजयासाठी 52 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉलमध्ये 52 धावा हे समीकरण आपण पाहतोय. यावेळचा हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक परेश पुन्हा एकदा धावतोय परंतु हा बॉल त्याच्या शरीराला ब्रस्ट होत असताना मैदानाच्या बाहेर जाईल. 1 बाउन्स ओ दी बॉल रोप चौकार. आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. 33 धावा धावफलकावरती. या बॉलचा स्ट्रोक आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मारताना बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलं जात आहे. चौकार. वाईट बॉल इथे मात्र टाकलाय. वाईट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि या सिंगलच्या साहाय्याने 38 धावा आता धावफलकावरती होतील. यावेळचा आणखीन एक लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड केलं जाईल फेकी केली जाईल तद्वरती ही सिंगल इथे मात्र कंप्लीट होतोय. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र अगदी आटोक्यात आली आहे. आणि ती आटोक्यात का आली आहे? वैभव पाटीलची गोलंदाजी, सूरज पाटीलची गोलंदाजी, त्यानंतर आपण जर पाहिलं तर रोहित घरत याने केलेली गोलंदाजी. या तिन्ही गोलंदाजांचा अगदी चांगला इकडे मात्र स्पेल राहिला आहे. धावा जरूर आल्या. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 10 आल्या, या षटकामध्ये आतापर्यंत 11 आल्यात. परंतु जशी धावसंख्या येणं गरजेचं होतं ती धावसंख्या आलेलीच नाहीये. म्हणजे प्रतिषटक मित्र म्हणेन जो काही रनरेट होता, अस्किंग रनरेट होता, तो कुठता आला नाही आणि त्याच कारणामुळे आता अडचण इकडे मात्र स्मरणिका 11 नौखार या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल समोर टाकला आणि समोरच्या बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
मागच्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आणि हा सामना मात्र इकडे संपला. अगदी भल्या मोठ्या फरकाने हा सामना मात्र गोलंदाजी करत असताना भोसले वॉरियर्स थेरोंडा या संघाने जिंकला. वेल्डन व्हेरी वेल्डन आणि हार्डलक बॅटिंग करत असताना आद्यनायक पुरस्कृत स्मरणिका नौखार. येणाऱ्या तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. चांगला खेळ तुमचा या मैदानावरती पाहायला मिळाला. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली फलंदाजी केली, बॅटिंग करत असताना तब्बल